नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळच्या प्रहरी आपलं सहर्ष स्वागत. एक शेतीचा प्रकल्प. भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपण पाहू शकतो एक अत्यंत सुंदर असं दृश्य आपल्यासमोर आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीचं या ठिकाणी हे शेत आहे. उत्कृष्ट, अगदी कमी क्षेत्रामध्ये चांगली अशी शेती करण्याचा हा एक प्रकल्प आपण पाहू शकतो. अत्यंत सुंदर असं हे दृश्य या प्रसंगी दिसत आहे. आपण पाहू शकतो एक सुंदर असं क्षेत्र. शेतकऱ्याच्या महत्त्व किती आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे शेतीमध्ये प्रयोग करून आपण चांगली अशी शेती करू शकतो आणि आपला भारत देश हा सुजलाम सुफलाम करू शकतो. अत्यंत नयनरम्य असं दृश्य आपण या सिमेंटच्या जंगलामध्ये पाहू शकतो. कित्येक मजली आता घरं होत आहेत. हे समोर आहे ते 17 मजली इमारत आहे. परंतु आपण जर पाहिलं तर या शेतीचं महत्त्व बांधवांनो किती आहे. या शुभ सकाळी, या शुभ प्रहरी, या धम्म प्रहरी एक नयनरम्य दृश्य टिपण्याचा योग येतोय. एक आदर्श शेती कशी असते याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहू शकतो. शेतीबद्दलचे जे विविध प्रयोग होतात ते आपण समोर पाहू शकतो. नयनरम्य दृश्य आपण या प्रसंगी पाहू शकतो. अत्यंत सुंदर. शेजारीच इकडं मंदिर आहे आणि 17 मजली इमारत आपण या ठिकाणी पाहू शकतो. परंतु आज बांधव, आपला मानव हा पृथ्वीवर एक प्रकारचा निसर्ग प्रहार करत आहे आणि कित्येक शेती पाडून मानव हा प्राणी आपण जर पाहिलं तर एक निसर्गावर उठलेला आहे आणि निसर्गाच्या या गोष्टीतून पाहिलं तर निसर्गाचा भरभरून असा उपयोग आपण केला पाहिजे. एक आगळं वेगळं असं महत्त्व आपण पाहू शकतो. निसर्गावर आक्रमण करून मानवानं स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या भौतिक सुखासाठी कित्येक शेती पाडून यावर सिमेंटची जंगलं उभं करण्याचा एक मानवानं या पृथ्वीवर एक प्रहार केलेला आहे. राहण्यापुरती जागा ठीक आहे, परंतु आज शहरामध्ये मुंबई महानगर असेल, पुणे महानगर असेल, विविध प्रकारची महानगरं, दिल्ली आहे. दिल्लीमध्ये तर ऑक्सिजनची खूप कमतरता असते आणि या ऑक्सिजनच्या अभावानं तर खूप काही खरोखर एक आगळा वेगळा असा शेतीचा हा प्रकल्प आपल्याला पाहता येतोय. एक फुलझाडं, त्या विविध प्रकारच्या वनस्पती, तुळशीची अशी वेगवेगळी झाडं की जे ऑक्सिजनचा पुरवठा करतात.
फुलं शेती, फुलबाग. दादा ही शेती छान आहे म्हणलं.